नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आज दिवसभरामध्ये पुणे जिल्ह्यात काय घडलंय पाहूयात। मराठा आरक्षण पुरस्कर्ते मनोज जरांगे पाटील यांची आज पुण्यामध्ये शांतता रॅली होत असून सारसबाग ते डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज चौक अशी ही रॅली निघाली। रॅलीमध्ये हजारो मराठा बांधव सहभागी झाले असून साताऱ्याहून पुण्यामध्ये पोहोचलेल्या मनोज जरांगेंची कात्रजपासूनच रॅली निघाल्याचं भासत होतं। कात्रज ते सारसबाग यायला त्यांना तब्बल 3 तासांच्या पेक्षा अधिक वेळ लागला। दरम्यान जमलेल्या मराठा बांधवांच्या भावना न्यूज अनकटने जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। यावेळेला मराठा बांधवांनी आक्रमकपणे आरक्षणावरती मत मांडत असताना सरकारला देखील धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं। पुण्यातल्या सर्व लोकांचे आम्ही आभार मानतो भरपूर संख्येने लोक आल्याबद्दल। आणि लवकरात लवकर सरकारने आमचा अंत पाहू नये, लवकरात लवकर आरक्षण मार्ग काढून लवकरात लवकर आरक्षण दिलं पाहिजे। कारण सर्व गोष्टी सरकारला सर्व माहीत असून ते सरकार कानाडोळा करतं या गोष्टीवर। लवकरात लवकर त्यांनी आरक्षण देऊन मार्ग काढला पाहिजे। आता आमचा अंत उसळला तर सरकारला हे खूप जड जाईल। निश्चितपणे आता आपण पाहिलं की मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुणबीच्या नोंदी देखील सापडलेल्या आहेत आणि मूळ मराठा हा कुणबी आहे आणि कुणबी समाज हा ओबीसी प्रवर्गामध्ये येतो हे वेगळं सांगण्याची काही कुठल्या भविष्य ज्योतिषाची गरज नाहीये। त्याच्यामुळे आम्ही आमच्या हक्काचं मागतोय। आमच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि हे सरकारी दप्तरी त्याच्या नोंदी अधिकृतपणे सरकारने देखील जाहीर केलेल्या आहेत। आता येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर त्यांनी हा विषय मार्गी लागावा एवढीच आम्ही आज या ठिकाणी सरकारला इशारा देतोय। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअप हॅक झाला याची माहिती स्वतः सुप्रिया सुळे यांनी एक्स अकाउंटद्वारे दिलेली आहे। आज दुपारी 1च्या सुमारास सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत कार्यकर्त्यांना आणि जनतेला सावध राहण्याचं सांगितलेलं आहे। अत्यंत महत्त्वाचं आहे असं म्हणत सुळे यांनी हा मेसेज केलाय। कोणीही त्यांना फोन किंवा मेसेज करू नये असे त्या म्हटलेले आहेत। माझा फोन आणि व्हॉट्सअप हॅक झाला आहे। कोणीही मला मेसेज किंवा फोन करू नये याबाबत मी पोलीस तक्रार करत असून कृपया त्याची नोंद घ्यावी सुप्रिया सुळे असं ट्विट करून सुप्रिया सुळे यांनी लोकांना सावध केलं आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यामध्ये केलेल्या राड्यानंतर आज पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या घरी कार्यकर्ते दाखल झाल्याचं पाहायला मिळालं। राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी एकत्रित येत एकीचं बळ दाखवलंय। आज पुण्यामध्ये जरांगेंच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर देखील मनसे कार्यकर्त्यांची मोठी खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्ह्यामधील काही आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या संपर्कात असल्याने उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आपल्याच आमदारांचा जिल्हा नियोजन समितीचा निधी हा रोखून धरला असल्याचं निदर्शनास आलंय। कामांना मंजुरी मिळाल्यानंतर पक्ष बदल केल्यास संबंधित आमदारांना राजकीय फायदा होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे। त्यामुळे तळ्यात मळ्यात असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे। त्यातच आता तालुक्यामधील जागा वाटपात काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळावा अशी मागणी येथील पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे। शिवस्वराज्य यात्रेचे वाघोलीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेलं आहे। वाघोली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत स्वागत केलं गेलं। या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळेला शिरूर हवेलीमधील नागरिकांनी जयंत पाटील आणि आमदार अशोक पवार यांचा सत्कार केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे विधान परिषद आमदार किशोर दराडे आणि त्यांच्या चालकाला एका जाणत्या पुणेकराने वाहतुकीचे नियम शिकवून त्यांची बोलती बंद केली। आमदार किशोर दराडे पुण्यामधील रस्त्यावरून जात असताना त्यांच्या कारचे सायरन वाजवायला सुरुवात केली। विनाकारण हॉर्न वाजवल्याबद्दल आणि सीट बेल्ट न लावण्यावरून एका पुणेकराने त्यांना गाठत त्यांना नियम सुनावलेत। त्याच वेळेला आम्ही जनता लोकप्रतिनिधींना निवडून देतो असं सांगून त्यांनी आमदार महोदयांची बोलतीच बंद केल्याचं आज पाहायला मिळालं। पुण्यामधील कुख्यात गुंड शरद मोहोळ याने नगरमधील नालेगाव येथे प्लॉट घेतला होता, मात्र मूळ मालकाच्या परस्परच विक्री केलेला होता। त्यामुळे मूळ मालकाने न्यायालयामध्ये धाव घेतली होती। न्यायालयाने ताब्यात घेण्यास सक्त मनाई करूनही शरद मोहोळ यांच्या पत्नीच्या सांगण्यावरून दोघा जणांनी प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये शरद मोहोळ यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महापालिकेच्या घोले रस्त्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाचे अधीक्षक, रखवालदार, सफाई कर्मचाऱ्यांसह आणखी 21 जणांना डेंग्यूची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली।
रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महापालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचे पितळ आता उघडं पडले। याच वसतिगृहामधील 2 विद्यार्थ्यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना मागील काही दिवसांपूर्वीच घडली होती। महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी वसतिगृहाला भेट दिल्यानंतर वसतिगृहामध्ये खबरदारीच्या उपाययोजना केल्या। त्याचबरोबर वसतिगृहामधील इतर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली। भोर तालुक्यामधील भाटघर धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 100% भरले असून येव्यामध्ये घट झाली असल्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद करून नदीपात्रामध्ये सुरू असणारा 7